यापुढे कार्यक्रमात जाताना एक थोडीशी छोटीशी वेगळी ओळख द्यायचा प्रयत्न करतो. जे पुण्यामध्ये आहेत किंवा जे कुठलं रेडिओ ॲपवरनं जगभरात ऐकताय आणि जर तुम्ही असा आवाज ऐकला, श्रोते हो नमस्कार. 107.4 FM म्हणजेच विद्यावाणी कम्युनिटी रेडिओवरून मी महेश जगताप तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे. तर गृहीत धरा, तो आवाज आता आपण ज्यांना बोलवतोय त्या महेश जगताप सरांचा आहे. आणि ही जी छोटीशी झलक आहे ती मी त्यांच्याकडनं शिकलोय. सुयशजी जसं म्हणाले की तो एक्सलन्स पार्ट आहे. विद्यावाणी आणि आमचा संबंध सुरू झाला तो गरजे मराठीच्या नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमातून मागच्या वर्षी 15 ऑगस्टच्या दिवशी. त्या दिवशी आपण पहिला भाग प्रसारित केला. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण 52 आठवडे, 52 मराठी माणसं आणि 52 कमी ऐकलेले विषय अशा रूपरेषेने आखलेला होता. ज्या दिवशी आम्ही हा प्रस्ताव महेशजींना बोललो आणि श्री दत्तजींना बोललो, त्या दिवशी त्यांनी तो उचलून धरला आणि आता त्यांनी आम्हाला सांगितलं की अहो 52 आठवड्यांचं सोडून द्या, आपण फक्त मराठी माणसं आणि कमी ऐकलेले विषय ही थीम धरून पुढे जाऊया. महेशजी, तुम्ही इथे आहात, तुम्ही आमच्या बरोबर कायम असता आणि ते जे एक्सलन्स पार्ट आहे तो आम्ही दर शुक्रवारी तुमच्याकडनं ऐकतो, त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. महेशजी गेले 22 वर्ष विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ म्हणजेच पुणा विद्यापीठामध्ये जो 107.4 FM आहे, ते 22 वर्ष ते स्टेशन उभारणीपासून ते आजपर्यंत अव्याहतपणे ते काम करतायत आणि आपल्या सगळ्यांना विविध कार्यक्रम ते आपल्याला त्यांच्याद्वारे पोहोचवतात. महेशजी, तुमच्याकडनं आम्हाला ऐकायला आवडेल. नमस्कार. माझा आवाज सगळ्यांपर्यंत व्यवस्थित पोहोचतोय असं अपेक्षा करतो. आणि सर्वप्रथम गरजे मराठी ग्लोबल टीमच्या सर्व श्रोत्यांना आम्हाला तोंडात बसलंय सर्वांना खूप खूप वर्धापन दिनाच्या शुभेच्छा. आणि महत्वाचं म्हणजे विद्यावाणीला आणि विद्यावाणीच्या निमित्ताने मला आणि श्री दत्त सरांना या गरजे मराठी ग्लोबल या परिवाराचं भाग होता आलं याचा आम्हाला खूप आनंद आहे. आणि त्याची सुरुवात आनंदापासूनच झाली, अर्थातच आनंद गाणू सरांपासूनच झाली. डिसेंबर 2024 मध्ये मंत्रालयातील रवींद्र राऊत सर यांच्या माहितीप्रमाणे आम्हाला गाणू सरांशी भेटता आलं आणि तेव्हा कळलं की गरजे मराठी ग्लोबल नेमकं काय आहे. आणि अर्थातच नंतर एक एक पान उलगडत गेलं आणि लक्षात आलं की किती मोठा हा परिवार आहे. आणि मनात नेहमी जसं आता सुयश सर म्हणत होते, एक खंत असायची, ती खंत आता कुठेतरी गळून पडली. अरे आपण चुकीची धारणा धरून चाललोय, असं काही नाही. मराठी माणसं एकत्र येतात आणि फार मोठं काम करतात, हे गरजे मराठी ग्लोबलच्या अनुषंगाने दिसतंय. गेले 15 ऑगस्ट पासून ही नवयुगाची ज्ञानमाला ही कार्यक्रम मालिका सुरू आहे. आतापर्यंत 34 उद्योजक या कार्यक्रम मालिकेत येऊन गेलेले आहेत. वेगवेगळे विषय आठवतोय, पहिला भाग हा बॅटरीज, जे आता सध्या इनोव्हेशन चाललंय बॅटरीजवर, तिथून सुरू झालं नातू सरांपासून. आणि आता यंग जनरेशन म्हणजे निखिल आणि निलेश, म्हणजे निखिल राजपूत आणि निलेश पालकर AI ड्रोन टेक्नॉलॉजी याविषयी बोलतात. 34 विषय, 34 वेगवेगळे लोक आणि दरवेळेस नवीन विषय, नवीन व्यक्ती आणि नवीन विचार. आणि त्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं म्हणजे कॉमन एक असं होतं की सगळ्यांमध्ये एक गरजे मराठी ग्लोबल ने जे भरलेलं आहे की सहजता, कुठंही काहीही नाही, सहजपणे बोलताना सहजता, लोकांपर्यंत विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याची एक उत्सुकता. आणि त्यामुळे हा प्रवास फार सुखाचा होत गेलेला आहे. हे विद्यार्थी जे पुणे विद्यापीठात येतात जास्त करून ग्रामीण भागातून येतात आणि अर्थातच विद्यावाणी ऍपच्या माध्यमातून आपण ग्लोबली पोहोचतो आहोत. पण या विद्यार्थ्यांपर्यंत या उद्योजकांचे विचार, विषय आणि त्यांचा संघर्ष, प्रवास सगळा या माध्यमातून पोहोचतो आहे. त्यामुळे नवयुगाची ज्ञानमाला ही खरंच एक ज्ञानमाला आहे जी कितीतरी मराठी जनांना या वेगवेगळ्या क्षेत्रांकडे प्रगती करण्यासाठी मार्गदर्शन करत आहे. आणि अर्थातच सगळे मार्गदर्शन करणारे हे फार मोठमोठे व्यक्ती आहेत आणि गरजे मराठी ग्लोबलमुळे हे शक्य झालं. अर्थातच मगाशी सुयश सर ज्याप्रमाणे म्हटले की कॅप्टन, कोच आणि टीम
तसंच आमच्यासाठी आनंद सर, माधव सर आणि प्रसाद सर हे नेहमीच मार्गदर्शनासाठी असतात. त्यांच्याबरोबर भेटणं, बोलणं हे नेहमीच म्हणजे आनंददायी असतं. तर पुन्हा एकदा सगळ्या टीमला खूप खूप शुभेच्छा आणि आवाजाच्या माध्यमातून, रेडिओच्या माध्यमातून या ही जी कल्पना आहे, वैश्विक कल्पना, त्याला जितकं आम्हाला सहकार्य करता येईल त्यासाठी आम्ही नेहमीच कटिबद्ध राहू. पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणी कम्युनिटी रेडिओतर्फे गरजे मराठी ग्लोबलच्या टीमला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. 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 आणि मला वाटतं तुमचा हा आवाज असं ऐकत राहावा असं वाटतं. आणि मला असं वाटत होतं की आता तुम्ही पुणे विद्यापीठाच्या विद्यावाणीवरून आता पुढचा कार्यक्रम प्रसारित होतोय असं मला अगदी असं तो ऐकायला मोह आम्हाला येत आवरत नाही तुमचा कधी आवाज कधी. असा आमचा आवाज भिजलेला आहे. पण महेशजी, थँक्यू सो मच. आम्ही विद्यावाणीच्या निमित्ताने तुमच्याशी जोडलो गेलो, पण त्या कार्यक्रमाच्या पलीकडे जाऊन आता आपलं नातं तयार झालंय आणि ते नातं नक्कीच विद्यावाणी आणि विशेषतः तुम्ही आणि श्री दत्त सर यांच्याबरोबर सदैव तसंच राहील आणि अजून उत्तम उत्तम कार्यक्रम आपण मुलांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि सगळ्या समाजासाठी करू.